तर नमस्कार मित्रांनो, आपण स्टार्ट केला होता आपल्या गणित भाग 1च्या आपल्या 12वीच्या बुकात बुकातले एक्सरसाइज नंबर 1.1 क्वेश्चन नंबर 1 आपला झाला आहे. क्वेश्चन नंबर 2कडे आपण वळूया. तर क्वेश्चन नंबर 2मध्ये असं म्हटलं आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड सिस्टीम स्टेटमेंट सिम्बॉलिकली. म्हणजे याला आपल्याला सिम्बॉलिकली आपल्याला स्टेटमेंट दिले आहे. 1 2 3 4 5 6 7 8 यांना जेवढे असतील यांना आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचे आहे. सिम्बॉलिकली यांचं रूपांतर करायचं आहे. समजलं? तर पहिला तर स्टेटमेंट आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. ठीक आहे. नागपूर इज इन महाराष्ट्र. आपण नागपूर इज इन महाराष्ट्राला पी पकडू आणि अँडचा सिम्बॉल गणितामध्ये कुछ इस प्रकार होता है. आणि चेन्नई इज इन तामिळनाडू याला क्यू पकडू. झालं, संपला विषय. पहिला क्वेश्चन सॉल्व. असं काय. आता तशाच प्रकारे ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोसेलन. तर याला आपण कसं लिहू? ट्रायंगल इज इन इक्विलॅटरल और आयसोसेलस. तर ट्रायंगल इज इन इक्विलॅटरलला आपण पी पकडू आणि ऑरचा सिम्बॉल असं असते वी. आणि आयसोसेलस म्हणजे क्यू पकडू. झालं, ठीक आहे. आता तिसरा आहे, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. इफ अँड ओनली इफ आला आहे तर पी इम्प्लाइज क्यू. समजा आपल्याला प्रश्नामध्ये इफ अँड ओनली इफ आला तर असं सिम्बॉल दिले जाते. ठीक आहे. आता अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूज. तर समजा आपण अँगल इज नायदर ॲक्यूट, याला नायदर असं लिहू, याला निगेटिव्ह. पी इज नायदर ॲक्यूट म्हणजे अँगल इज ॲक्यूट आपला पी झाला. आणि पीला समजा आपण हे निगेशनचे सिम्बॉल दिले तर आपल्याला हे स्टेटमेंट मिळून जाईल. आणि नॉर ऑब्ट्यूज म्हणजे हे क्यू झाला. अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूज म्हणजे अँगल जे आहे ॲक्यूट आहे आणि ऑब्ट्यूज आहे जे पी क्यू आहे. अगर समजा याला निगेशन देऊ तर याचा मतलब हेच होईल, नॉर ऑब्ट्यूज. आणि नायदर आणि नॉर दिला आहे तर समजून जायचं की ते अँड आहे, तिथं अँड लावायचं आहे. ठीक आहे. आता इफ ABC इज राईट अँगल ॲट B देन एम अँगल A प्लस एम अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. तर इफ अँड ओनली इफ, तर ह्याला आपण पी पकडू. पी पकडला आणि इफ अँड ओनली इफ अजून देन लागला आहे प्रश्नात. इफ अजून देन लागला आहे म्हणजे असा सिम्बॉल असते. इफ देन लागला आणि याला आपण क्यू पकडू. समजा याला क्यू पकडला तर सोल्युशन काय भेटत? पी इम्प्लाइज क्यू. ओके, समजला? नाही समजला, जाऊ दे. हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन फास्ट. हिमा दास, चला पकडा, पी विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन फास्ट. इफ अँड ओनली इफ शी रन फास्ट. शी रन फास्टला क्यू पकडला आपण. आणि इफ अँड ओनली इफचं सिम्बॉल असं असते डबल ॲरो. ठीक आहे, डबल ॲरो असते. त्याच्यानंतर आखरी प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐका. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज स्क्वेअर ऑफ अन इंटीजर. हा निगेटिव्ह नॉट इरॅशनल नंबर. एक्स इज रॅशनल नंबरला आपण समजा हे पकडला, पी पकडला. एक्स इज रॅशनल नंबर, याला पी पकडला. बट इज स्क्वेअर ऑफ अन इंटीजर, याला क्यू पकडला. नॉट लागला आहे म्हणजे याला निगेशन लागेल. बट आहे म्हणजे अँड. ठीक आहे, अँड स्क्वेअर इज, याला पी पकडला. समजला? एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ इंटीजर. याला आपण एक्स नॉट काढून टाकू. एक्स इज इरॅशनल नंबर, याला पी पकडला. बट इज स्क्वेअर ऑफ अन इंटीजर. ठीक आहे. जय बजरंगबली. हे आहे सोल्युशन.